प्राध्यापक महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासन जागे। कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। कराड शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणाविरोधात अखेर नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे। नागरिकांच्या तीव्र उद्रेकानंतर पालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। कराड शहरात विविध पेठा आणि मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। 2 दिवसांपूर्वी एका प्राध्यापक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती। या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून कराड नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि रस्त्यांवरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते स्वखर्चाने तात्काळ हटवावे, असे आवाहन कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे। पालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। कराड शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व नुकत्याच या रिसेंटच्या कालावधीमध्ये झालेल्या शहरातील अपघाताच्या अनुषंगाने कराड नगर परिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजपासून अतिक्रमणांवरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे। आजपासून ही कारवाई प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। प्रथम टप्प्यामध्ये आपण कृष्णा नाक्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दत्त चौक, विजय दिवस चौक, बसस्टँडचा परिसर, कोल्हापूर नाका हा सगळा परिसर या माध्यमातून आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहे। त्यानंतर शहरातील इतर भागांमध्येही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना याद्वारे आम्ही आवाहन करतोय की आपण आपले अतिक्रमण जे शासकीय जागेवरती झालेलं असेल, फुटपाथवरती असेल किंवा जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेलं असेल तर ते त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेकडनं अत्यंत कडक अशी ही कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद। हद्दवाढ भागामध्ये सुद्धा यापूर्वी कधी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली नाही, त्या ठिकाणचं काय नियोजन केलेलं आहे? हद्दवाढ भागात देखील आम्ही अतिक्रमण मोहीम राबवणार आहोत। ज्या ठिकाणी नगरपालिकांच्या जागांवरती, रस्त्यांवरती, फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे त्या सगळ्या भागांमध्ये या अतिक्रमणची कारवाई कडक स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे। मधल्या काळामध्ये आपण दिवाळीच्या दरम्यान ही याच पद्धतीने बसस्टँडच्या परिसरामध्ये कारवाई केलेली होती। पुनश्च एकदा तिथं अतिक्रमण वाढलेलं दिसून आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचं धोरण आखलेलं आहे। हॉकर झोनचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत, त्यावरती काय विचार? या अनुषंगाने सदरचा विषय हा आता लोकनियुक्त बॉडी आलेली आहे, त्यांच्यासमोर विषय हा आम्ही जनरल बॉडी समोर ठेवून त्याच्यावरती चर्चा करून चांगला निर्णय घेणार आहोत, जेणेकरून हॉकर आणि नो हॉकर झोन डिक्लेअर करण्यात येतील आणि हॉकर्स लोकांसाठी ज्या त्यांच्या काही अडचणी आहेत त्या चर्चेतून आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढणार आहोत।